स्क्रीन विजिबल आहे किंवा नाही? स्क्रीन दिसतोय सगळ्यांना? ओके, व्हेरी गुड. सो नेक्स्ट टाइप आहे आपल्या प्रोनाउन्सचा इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स. इंटरोगेशन म्हणजे काय? when someone asks question, जेव्हा कुठला प्रश्न विचारला जातो तेव्हा आपण त्याला इंटरोगेशन म्हणतो, राईट? क्वेश्चन. सो त्या क्वेश्चनिंग करताना जी प्रोनाउन्स यूज केली जातात ते सगळे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये येतील. ओके, सो नाव we use interrogative pronouns to ask questions. The interrogative pronoun represents the thing that we don't know what we are asking the question about. आपल्याला जी गोष्ट माहिती नाही त्याच्याबद्दलच आपण प्रश्न विचारायला जातो, बरोबर? सो आपण कुठल्या गोष्टीबद्दल प्रश्न विचारतोय ती जी गोष्ट असेल, जो पर्सन, ती व्यक्ती आहे, वस्तू आहे, ह्याच्यावर डिपेंडेंट आपण इंटरोगेटिव्ह प्रोनाउन यूज करणार. सो देर आर 4 मेन इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स. मेन कुठली आहेत? हु, हुम, व्हॉट, विच. तर आता ही सगळी प्रोनाउन्स हे क्वेश्चनिंग कशावर डिपेंडेंट असतं? तर आयदर ते पर्सनशी रिलेटेड आहे, थिंगशी रिलेटेड आहे, की दोन्हीशी मिक्स्ड आहे, त्याच्यावरती डिपेंडेंट आपण प्रोनाउन यूज करतो. द पॉझेसिव्ह प्रोनाउन हुज can also be an interrogative pronoun, an interrogative possessive pronoun. Okay, whose thing is this? Whose book is this? सो ह्या केसमध्ये आपल्याला पॉझेसिव्ह प्रोनाउननी आन्सर येईल. त्यामुळे हुज हे पॉझेसिव्ह प्रोनाउनचा क्वेश्चन इंटरोगेटिव्ह प्रोनाउन आहे. सो आता कुठली कुठली आपण प्रोनाउन्स कधी कधी यूज करणार ते बघूया आपण. पर्सन जर सब्जेक्ट असेल तर त्या केसमध्ये आपण इंटरोगेटिव्ह प्रोनाउन वापरतो हु. हु आर यू? तू कोण आहेस? राईट. हु आर यू मध्ये सब्जेक्ट हु आहे, आय एम असा आन्सर येईल. किंवा हु आर यू हा क्वेश्चन दोन लोकांसाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो, त्यावेळेला वी आर असं करून आन्सर देता येईल. सो दोन्ही केसमध्ये आपण सब्जेक्टशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, सपोज ऑब्जेक्ट असेल पर्सन, तर आपण काय विचारणार? हुम. म्हणजे काय की आता आपल्याला थर्ड पर्सन बद्दल बोलायचं आहे तर त्यावेळेला आपण हुम विचारतो. नेक्स्ट आहे थिंग, व्हॉट. व्हॉट इज दिस? दिस इज अ बुक. सो आपण समोर वस्तू दिसली तर असं विचारत नाही हु इज दिस, त्या वस्तूसाठी आपण व्हॉट वापरतो. त्याच्यानंतर पर्सन ऑर थिंग, तर विच बुक इज युअर्स असंही म्हणायला जाऊ शकतो. आणि आपण असंही विचारू शकतो की विच वन ऑफ दीज इज युअर फ्रेंड. खूप सारे असतील तर त्यांच्यापैकी तुझी मैत्रीण कोण आहे हे विचारण्यासाठी आपण वापरू शकतो विच. सो पर्सन किंवा थिंग दोन्हीसाठी आपण विच यूज करू शकतो. त्याचा यूज हा इट विल बी इन रिलेशन विथ काहीतरी, कशाच्या तरी रिलेशन मध्ये असेल, कुठल्या तरी संदर्भाबरोबर त्याचा आन्सर आपल्याला येईल. आणि पर्सनसाठी, फक्त पर्सनसाठी पॉझेसिव्ह प्रोनाउन मध्ये आपण हुज वापरणार. हुज बुक इज दिस असं आपण विचारू शकतो. हे कोणाचं पुस्तक आहे? सो त्या केसमध्ये आपण हुज वापरणार. ओके. एक तुम्ही बऱ्याचदा कदाचित वाचलेलं असेल तर असं एक वाक्य असतं, टू हुम सो एव्हर इट मे कन्सर्न. टू हुम सो एव्हर म्हणजे ज्याच्या कोणाशी रिलेटेड असेल ते, त्याच्यामध्ये हुम येतं. म्हणजे हे ज्या कोणाशी, थर्ड पर्सन आहे, तो सब्जेक्ट नसेल, ती ऑब्जेक्ट म्हणजे ती तिसरी व्यक्ती असेल, त्या केसमध्ये आपण हुमचा यूज करतो. एक्झाम्पल्स, आता सपोज आपण क्वेश्चन विचारलाय हु टोल्ड यू, तर आन्सर काय येतं? जॉन टोल्ड मी. तुला कोणी सांगितलं? हे डिरेक्टली आहे ना, आपण आन्सर जॉन देणार आहे, म्हणजे कुठल्या तरी व्यक्तीचं नाव आपण आन्सर मध्ये देणार आहे, म्हणून तिथे आपण हु हा वर्ड यूज केला. हु हे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन यूज केलं. नेक्स्ट आहे हुम डिड यू टेल? तू कोणाला सांगितलंस? तर आय टोल्ड मेरी. मी थर्ड पर्सनला कोणाला तरी सांगतेय, दोघांच्या मध्ये गोष्टी होत आहेत आणि तिसऱ्या व्यक्तीचं नाव येत आहे, तेव्हा आपण ऑब्जेक्ट म्हणून तिसऱ्याचा वापर करतोय, सब्जेक्ट म्हणून नाही. तू आता हुम डिड यू टेल मध्ये यू हा सब्जेक्ट असतो आणि हुम हा ऑब्जेक्ट असतो, म्हणून त्या केसमध्ये आपण हुम हा वर्ड यूज करतो. हु डिड यू टेल असं नाही विचारत आपण. आता जनरली तुम्ही जर इंग्लिशची मूव्हीज बघत असाल
इंग्लिश मूव्हीज बघितल्या असेल किंवा काही जर जनरली ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये आरामात असा शब्द आपण ऐकतो की हु डीड यू टेल, तू कोणाला सांगितलंस. ओके, असं ऐकायला येतं आपल्याला हु डीड यू टेल, पण ते एकदम प्रॉपर ग्रामॅटिकली ते करेक्ट नाहीये, पण बोलीभाषेत ते वापरलं जातं की हु डीड यू टेल, तू कोणाला सांगितलंस. जर जास्ती ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स बनवायचं असेल तर तिथे आपण हेच प्रोनाउन यूज करणार, हुम डीड यू टेल, तू कोणाला सांगितलंस. ओके, नेक्स्ट इज व्हॉट हॅज हॅपेंड, काय झालंय. अन ऍक्सिडेंट हॅज हॅपेंड. तर आता इथे मध्ये आपण व्हॉट हे कशासाठी वापरलं, थिंग्ससाठी वापरलं, पर्सनसाठी नाही वापरलं. ओके, सो इथपर्यंत इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स लक्षात आली आहेत. कुठली कुठली आहेत मी स्क्रीन इज विजिबल और नॉट विजिबल. काही जण म्हणतात विजिबल आहे, दिसतोय ना. नाही, कॅन इज नॉट इंटरोगेटिव्ह. कॅन हे वर्ब आहे. आपण जेव्हा WH आपण क्वेश्चनचे टाइप सुद्धा शिकणार आहे आपण. WH क्वेश्चन्स आणि व्हर्बल क्वेश्चन्स तुम्ही कधी आधी शिकला असाल नसाल मला माहिती नाही, बट आपल्याला हे माहिती आहे ना की शिकलाय का WH क्वेश्चन्स आणि व्हर्बल क्वेश्चन मधला डिफरन्स सांगेन. कॅन यू टेल मी आणि करेक्ट WH क्वेश्चन्स. ओके, आपण शिकू नंतर. सो नाव आता आपल्याला एक एक्सरसाइज थोडासा सॉल्व्ह करूया. ओनली WH झाले, ठीक आहे ना. आपण बाकीचे जे आहेत ते सुद्धा क्वेश्चनचे टॉपिक्स कव्हर करणार आहे ग्रामरमध्ये, नो प्रॉब्लेम. ओके, सो आता WH क्वेश्चन्स आपण हे जे काही रिलेटेड आहे आपल्या आता इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्सची त्याच्यावरती रिलेटेड एक वर्कशीट सॉल्व्ह करूया आणि मग पुढच्या टाईपकडे जाऊया. ओके, फर्स्ट क्वेश्चन बघा. फर्स्ट वर्कशीट मधला क्वेश्चन, डॅश 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 डिड यू डू देन. व्हॉट, व्हॉट हे इथे इंटरोगेटिव्ह प्रोनाउनचा आन्सर येणार. व्हॉट डिड यू डू देन, तू नंतर काय केलंस. सो ह्याच्यामध्ये आपण व्हॉट यूज करणार. राईट, नेक्स्ट इज डॅश वुड यू लाईक टू ईट. व्हॉट, व्हेरी गुड. आता हे सगळं नॅचरली थोडंसं रिलेशन मध्ये आहे. जर आपण इथे हु हे टाकायचं प्रोनाउन यूज करायचं ठरवलं तर हु सुद्धा ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे, पण त्या सेंटेन्सला मिनिंग आहे का, नाही. सो त्यामुळे तिथे आपण व्हॉटच टाकणार. नाव नेक्स्ट, डॅश इज नॉकिंग ॲट द डोअर. डॅश इज नॉकिंग ॲट द डोअर. व्हेरी गुड. हु इज नॉकिंग ॲट द डोअर. डॅश इज युअर फोन नंबर. डॅश इज युअर फोन नंबर, क्वेश्चन मार्क आहे. ओके, विच, अजून फक्त विचच येऊ शकतं. व्हॉट, व्हॉट इज युअर फोन नंबर इथे जास्ती करेक्ट होईल. आणि विच सुद्धा येऊ शकतं. कधी येईल ते मी विच सांगते. सपोज आपण सेंटेन्स असं चेंज केलं, विच वन ऑफ दीज इज युअर फोन नंबर. ह्या सगळ्यांपैकी तुझा कुठला फोन नंबर आहे. समज 10 नंबर्स ठेवलेत आणि त्यातला एक विचारायचा आहे, तर विच वन ऑफ दीज इज युअर फोन नंबर तिथे येईल. पण ह्या केसमध्ये मोर करेक्ट आन्सर इज व्हॉट इज युअर फोन नंबर. डिरेक्टली आपण समोरच्याला विचारतोय म्हणून आपण इथे व्हॉट वापरणार. ओके, इथे विच फारसं करेक्ट येणार नाही. जर विच वन ऑफ दीज पुढे सपोज असं असतं की
Dash one of these is your phone number. ओके, कोणीतरी आन्सर दिलं, नो स्क्रीन इज विजिबल. स्क्रीनचा प्रॉब्लेम सगळ्यांनी एकदा सॉल्व्ह करून घ्या बरं जरा. 2 जणांना विजिबल नाहीये, तर कोणीतरी एकाने आन्सर दिलाय, पिन करा. माझा स्क्रीन जो आहे ना त्याच्यावर पिन करा. पिनची साईन येते तुम्हाला, त्याच्यावर क्लिक करा म्हणजे मग विजिबल होईल. आता झाला विजिबल सगळ्यांना? ओके, व्हेरी गुड. ओके, नाउ नेक्स्ट. डॅश डू यू वॉन्ट टू सी? डॅश डू यू वॉन्ट टू सी? ओके, आता ह्या केसमध्ये सुद्धा 2 आन्सर्स येऊ शकतात. व्हॉट डू यू वॉन्ट टू सी? तुम्हाला काय बघायचं आहे? आता हे वस्तूसाठी येईल. होम डू यू वॉन्ट टू सी? पण आपण युजली पर्सनशी रिलेटेड मीट म्हणतो. आपण माणसांना बघत नाही, माणसांना भेटतो. इंग्लिशमध्ये हुम बरोबर म्हणजे माणसांबरोबर युजली पर्सन टू मीट. ओके, सो त्या केसमध्ये तुम्हाला काय करायला लागेल की जर तिथे हुम डू यू वॉन्ट डॅश वाय डू यू वॉन्ट टू सी इट, नाही, वाय हा कम्प्लीट क्वेश्चन वेगळा झाला. वायचा आन्सर आपण काय देणार? आपण रिझन देणार. तिथे तिथे आपण एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल बोलणार नाही, त्यामुळे वाय येऊ शकत नाही या केसमध्ये. ओके, जेव्हा आपण आन्सर इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे कुठली आहेत की ज्याचा आन्सर पर्सनल और पॉझेसिव्ह प्रोनाउनच्या लिस्ट मधला येईल. ओके, आय एम नॉट शोईंग एनी स्क्रीन. मी स्क्रीन आता दाखवत नाही, चॅटबॉक्स मध्येच बघतीये. ओके, सो ज्याचा आन्सर आपण फक्त पर्सन किंवा पॉझेसिव्ह या गोष्टीमध्ये देऊ, तेच फक्त आपण इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये यूज करतोय. बाकीचे सगळे WH क्वेश्चन्स मध्ये येणार हे व्हाय. आणि जर आता इथे सेंटेन्स असं असतं, डॅश डू यू वॉन्ट टू मीट, हुम डू यू वॉन्ट टू मीट. आता जेव्हा आपल्याला समोर सेंटेन्स दिसतंय तेव्हा व्हॉट आणि हुम हे दोन्ही बरोबर आहेत. मोर करेक्ट इथे व्हॉट येईल. सपोज तिथे लास्टला वर्ब मध्ये टू मीट असतं तर हुम जास्ती करेक्ट आलं असतं. आणि व्हॉट डू यू वॉन्ट टू मीट असं येतच नाही, कारण आपण कुठल्याही गोष्टीला भेटत नाही. मीट भेटणे, सो ते वस्तू बरोबर होत नाही कुठल्या, म्हणून. नेक्स्ट इज डॅश विल ही से. डॅश विल ही से व्हॉट. व्हेरी गुड. व्हॉट विल ही से, तो काय म्हणेल? राईट, करेक्ट. डॅश डिड यू सी. व्हॉट डिड यू सी. आणि अजून काय येईल? हुम. व्हेरी गुड. आता इथे हुम येणारच, इथे दुसरं काही होऊ शकत नाही, कारण आता इथे सी हे वर्ब बघणे. तू काय बघितलं हा वाक्याचा अर्थ होतोय मराठीत. तू काय बघितलं, याच्यामध्ये तू कोणाला बघितलं हे सुद्धा होऊ शकतं. तू कोणाला भेटलास असं नाहीये कंपल्सरी, तू कोणाला बघितलंस असं होऊ शकतं. सो त्या केसमध्ये आपल्याला इथे जसं मगाशी हुम आणि व्हॉट होते तसेच इथे सुद्धा हुम पण असतं. करेक्ट. सो जे क्वेश्चन्स आहेत ते चेकबॉक्स मधले आहेत. सो करेक्ट ऑप्शन ऍक्सेप्टेबल असणारच त्याच्यामध्ये, आणि 2 ऑप्शन्स आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत, आणि त्यातला जर करेक्ट मधला कुठलाही एक केला तरी सुद्धा बरोबर आहे तो. ओके, सो नाउ अबाउट डॅश आर यू स्पीकिंग. करेक्ट. हुम और व्हॉट दोन्ही सुद्धा येऊ शकतं. हुम किंवा व्हॉट काहीही येईल. अबाउट व्हॉट आर यू स्पीकिंग, कशाबद्दल बोलत आहेस. अबाउट हुम यू आर स्पीकिंग, तू कोणाबद्दल बोलत आहेस. दोन्ही करेक्ट आहे.
हुम म्हणजे आपण जेव्हा थर्ड पर्सनला, एखाद्या पर्सनला जो थर्ड आहे त्याच्याबद्दल बोलत असू तेव्हा आपण हुम वापरतो. ओके, बोथ आर द करेक्ट आन्सर्स. Dash came here in the morning. Who came here in the morning? सकाळी कोण आलं होतं? करेक्ट. Who? Very good. Now, by dash was this book written? By dash was this book written? Perfect. By whom was this book written? कोणी लिहिली होती? आता इथे बाय हू नाही येत, बाय हुमच येतं फक्त. जसं मी म्हणलं बोली भाषेत आता बाय हू सुद्धा वापरलं जाऊ शकतं बऱ्याचदा. ग्रामॅटिकली करेक्ट बाय हुम आहे. ओके, आता सगळ्यांना समजलेत काय आहेत इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स ते? व्हेरी गुड. आता नेक्स्ट प्रोनाउनचा टाइप शिकूया आपण, आणि रीडिंगचा जो पार्ट आहे तो आपण लास्ट 15 मिनिट्स मध्ये घेणार आहे. ओके, सो वी विल स्टार्ट इट ॲट 6:45. जर आपला आजचा जेवढा हुम म्हणजे आपण थर्ड पर्सनला जेव्हा ऍड्रेस करतो तेव्हा आपण हुम हा वर्ड किंवा हे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन यूज करतो. जेव्हा सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट असतो आणि आपण तिसऱ्या व्यक्तीचा उच्चार ऑब्जेक्ट म्हणून करणार असू तेव्हा आपण हुम वापरतो, अदरवाइज आपण हू वापरतो. ओके, एक बऱ्याचशा ठिकाणी असं लिहिलेलं असतं टू हुमसो एव्हर इट मे कन्सर्न, तर त्याच्यात जे हे ज्याला कोणाला लागू होईल ते त्या केसमध्ये आपण हुम हे असं वापरतो. ओके, ज्यांना विजिबल होत नाहीये त्यांनी प्लीज एकदा तुमचं नेटवर्क चेक करा आणि जसं मगाशी सांगितलं माझ्या स्क्रीनवरती पिन करा. स्क्रीन जेव्हा ऑन कराल तेव्हा तुम्हाला तिथे 3 पिनचे ऑप्शन दिसतील, त्याच्यामध्ये पिन क्लिक करा म्हणजे मग तुम्हाला स्क्रीन दिसेल. कारण फक्त तुम्हाला एकालाच प्रॉब्लेम येतोय, बाकी सगळ्यांना दिसतोय स्क्रीन. ओके, so now next is relative pronouns. A relative pronoun is a pronoun that introduces a relative clause. It is called a relative pronoun because it relates to the word that it modifies. एखाद्या व्यक्ती वस्तूबद्दल बोलताना त्याची जास्ती इन्फॉर्मेशन देताना आपण काही प्रोनाउन्सचा यूज करतो. सो दोज प्रोनाउन्स आर नोन ॲज रिलेटिव्ह प्रोनाउन्स. देर आर 5 रिलेटिव्ह प्रोनाउन्स: हू, हुम, हुज, विच आणि दॅट. आता यातले हू, हुम, विच हे सगळे आपले इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्सच होते जे इथे रिपीट झालेले आहेत. हू वेन सब्जेक्ट अँड हुम वेन ऑब्जेक्ट. म्हणजे मागच्या इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्सच्या वेळेला होतं तीच सेम केस इथे सुद्धा आहे. हू आपण तेव्हा वापरणार जेव्हा सेंटेन्स मध्ये ज्याच्याबद्दल बोलतोय तो सब्जेक्ट असेल तर आपण हू वापरणार. ज्याच्याबद्दल बोलतोय तो थर्ड पर्सन असेल, ऑब्जेक्ट असेल तर त्याच्या वेळेला आपण हुम वापरणार. आर जनरली ओनली फॉर पीपल. हुज इज फॉर पोझेशन. जसं आपण मगाशी बघितलं होतं हुज बुक इज दिस, हे पुस्तक कोणाचं आहे. विच इज फॉर थिंग्स. विच कशासाठी वापरतो आपण? थिंग्स साठी. That can be used for people and things and as subject and object in defining relative clauses. त्यामुळे आता दॅट हे असं प्रोनाउन आहे जे आपण कुठेही घालू शकतो. व्यक्तीसाठी वापरू शकतो, वस्तूसाठी वापरू शकतो आणि सब्जेक्ट ऑब्जेक्ट दोन्हीच्या वेळेलाही दॅट सेमच राहतं. हुम सारखं डिफर होत नाही. रिलेटिव्ह प्रोनाउन्स कॅन रेफर टू सिंग्युलर ऑर प्लुरल अँड देर इज नो डिफरन्स बिटवीन मेल अँड फिमेल. आपण जेव्हा विचारतो हुज बुक इज दिस, याच्यामध्ये आपल्याला कळतं का की ही एखाद्या फिमेलची आहे की मेलची आहे, याच्यामध्ये आपण कुठे वापरू. आता इथे जेव्हा मी हुज वापरतीये ह्या केसमध्ये तर तो इंटरोगेटिव्ह मध्ये जातोय, तो रिलेटिव्ह मध्ये नाही जाते. आपण रिलेटिव्हची जेव्हा एक्झाम्पल्स बघू आता पुढच्या स्लाइडमध्ये तेव्हा मी तुम्हाला सांगते की जसं आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन किंवा पर्सनल प्रोनाउन, दुसरं पुढचं जे होतं पॉझेसिव्ह प्रोनाउन, हे 3 जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला पुढच्या सेंटेन्स मध्ये लगेच कळून येतं की बोलणारी व्यक्ती ही मेल आहे की फिमेल आहे.
तसं आपल्याला तो डिफरन्स इंटरोगेटिव्ह मध्ये आपल्याला माहित नसतं, म्हणूनच आपण प्रश्न विचारतो काहीतरी, त्यामुळे त्यात फारसा संबंध येत नाही. पण जेव्हा रिलेटिव्ह प्रोनाउन्स आपण यूज करतोय तेव्हा आपल्याला मेल बद्दल किंवा फिमेल बद्दल त्या केसमध्ये कळत नाही, नुसत्या त्या क्वेश्चन, नुसत्या त्या प्रोनाउन वरून. जसं आपल्याला पर्सनल पॉझेसिव्ह मध्ये कळतं किंवा इव्हन रिफ्लेक्सिव्ह मध्ये सुद्धा कळतं. आपण जेव्हा हरसेल्फ म्हणतो तेव्हा आपल्याला कळतं की हे मुलीबद्दल चालू आहे, हिमसेल्फ म्हणलं की ते मुलाबद्दल काहीतरी चालू आहे, राईट. ह्या गोष्टी जशा कळत असतात तसं आपल्याला रिलेटिव्ह प्रोनाउन मधनं कळत नाही. एक्झाम्पल, द पर्सन हु फोन्ड मी लास्ट नाईट इज माय टीचर. मला काल रात्री ज्याने कॉल केला होता तो माझा शिक्षक होता, ते माझे शिक्षक होते. तर आता ह्याच्यामध्ये द पर्सन हु फोन्ड मी, आता ह्या हु मध्ये असं कळतंय का की ती फिमेल टीचर होत्या की मेल टीचर होते? नाही, याच्यामध्ये फक्त आपल्याला एवढंच दिसून येतंय, राईट. द पर्सन हु, ज्याने कोणी मला कॉल केला ते माझे शिक्षक होते. नेक्स्ट, द कार विच हिट मी वॉज येलो. ज्या कारने मला धडक दिली ती पिवळ्या रंगाची होती, असं जर समज आपण सांगत असू तर द कार विच हिट मी, त्या कार बद्दलची ही जास्ती इन्फॉर्मेशन आहे. द कार हिट मी वॉज येलो. तर ह्याच्यामध्ये आपण हे प्रोनाउन ऍड करतो. द कार वॉज येलो एवढंच जर मी म्हणलं तर कळणार आहे का की कुठली कार होती, काय म्हणजे काय संदर्भ, कुठली कार येलो होती. सो ते एक्सप्लेन करायला आपण मध्ये हे प्रोनाउन आणि पुढचं वापरतो. द कार विच हिट मी वॉज येलो. द पर्सन हुम आय फोन्ड लास्ट नाईट इज माय टीचर. मी ज्यांना काल कॉल केला होता ते माझे शिक्षक आहे. ओके, सो द पर्सन हुम आय फोन्ड. आता दोन मधला फरक कळला. पहिल्या सेंटेन्स मध्ये आपण हु वापरला आहे आणि थर्ड सेंटेन्स मध्ये आपण हुम वापरला आहे. तर हा डिफरन्स का केलाय? पहिल्या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट यूज केलाय, द पर्सन हु, तो व्यक्ती ज्याने मला कॉल केला असं आपण म्हणतोय, आणि थर्ड सेंटेन्स मध्ये तो व्यक्ती ज्याला मी कॉल केला. ओके, आता इथे मराठीमध्ये जेव्हा मी सेंटेन्स सांगितलं तेव्हा फरक कळला तुम्हाला, राईट. आता जास्ती चांगला फरक कळला असेल, ज्यांनी मला कॉल केला आणि ज्यांना मी कॉल केला. ओके, व्हॉइस, ओके ओके, जस्ट अ मिनिट. ओके, आता एअरचा आवाज थोडासा कमी झालाय का? ओके, मी सॉरी फॉर डिस्टर्बिंग, नो प्रॉब्लेम. ओके, हा, तर आता आपण आतापर्यंत कुठे होतो? हु आणि हुम कुठे यूज केला? मी परत एकदा मराठीत दोन्ही सेंटेन्स सांगते. पहिलं सेंटेन्स आहे ज्याच्यामध्ये द पर्सन हु फोन्ड मी, तो व्यक्ती ज्यांनी मला कॉल केला असं होतं, म्हणून आपण तिथे त्या पर्सन बद्दल बोलत होतो ज्यांनी फोन केलाय, म्हणून आपण तिथे हु वापरलं. आणि द पर्सन हुम आय फोन्ड, मी ज्यांना कॉल केला असं वापरतोय, म्हणून तिथे हुम आय फोन्ड. हुम हा रिलेटिव्ह प्रोनाउन आपण यूज केलाय. द कार हुज ड्रायव्हर जम्प्ड आउट जस्ट बिफोर द ऍक्सिडेंट वॉज कम्प्लिटली डिस्ट्रॉइड. मग आता ह्या सेंटेन्स मध्ये मला सांगा की इथे कम्प्लिटली डिस्ट्रॉइड हे कशाबद्दल लिहिलेलं आहे? कम्प्लिटली डिस्ट्रॉइड हे कशाबद्दल लिहिलंय? करेक्ट, कार. आणि त्याच्याबद्दल मध्ये एक जास्ती इन्फॉर्मेशन होती, ती कार जिची, आता हुज ह्याचा परफेक्ट मराठी शब्द मी नाही सांगू शकणार, हुज वेगवेगळ्या अर्थाने इंग्लिश मध्ये येणार. आता ह्या केस मध्ये सेंटेन्स वाचला आपण तर कसं आहे बघा, एक दोन मिनिटं. हा, द कार हुज ड्रायव्हर, ती कार जिचा ड्रायव्हर, कार जिचा ड्रायव्हर जम्प्ड आउट, ज्याने उडी मारली, ऍक्सिडेंटच्या आधी उडी मारली, ती कार कम्प्लीट डिस्ट्रॉय झालेली होती. आता हे आपण असं एवढं कॉम्प्लिकेटेड सेंटेन्स आपण मराठीत करतच नाही. आपण काय करतो, कम्प्लिटली डिस्ट्रॉय, जी कार कम्प्लीट डिस्ट्रॉय झालेली होती त्याच्या ड्रायव्हरनी आधीच बाहेर उडी मारली, असं आपण साधं सरळ मराठीत सेंटेन्स करतो. फक्त हे इंग्लिशमध्ये थोडंसं आपण वेगवेगळे वर्ड्स वापरून सेंटेन्स आता फॉर्म करायचा प्रयत्न करतोय, ग्रामर शिकतोय, म्हणून हे सेंटेन्स आहे. द कार हुज ड्रायव्हर, ती कार जिचा ड्रायव्हर. ओके,
त्यामुळे possession साठी सध्या whose मीनिंग मध्ये एवढं लक्षात ठेवा की possession साठी आपण whose ह्या प्रोनाउनचा वापर करतो. ज्या कोणाची ती वस्तू असेल त्याच्यासाठी आपण whose हे वापरतो. पॉझेसिव्ह प्रोनाउन्स आठवतायत तुम्हाला? सो ती पॉझेसिव्ह प्रोनाउन मध्ये जर आन्सर येणार असेल तर त्यावेळेला आपण मोस्टली ह्या प्रोनाउन्सचा यूज करणार, रिलेटिव्ह प्रोनाउन्सचा. ओके, नाव नेक्स्ट. ओके, सो सध्या आपली रिलेटिव्ह प्रोनाउन्सची लिस्ट आणि थोडीशी एक्झाम्पल झाली आहेत. आपण याच्यावरची पण एक छोटीशी वर्कशीट सॉल्व्ह करू. The thief dash stole the bicycle has been caught. करेक्ट. हू पण येऊ शकतं आणि दॅट पण येऊ शकतं. ओके, कारण दॅट हे जे काही आहे दॅट हे दोन्हीसाठी आपण यूज करतो, पर्सन किंवा थिंग. त्यामुळे दॅट सुद्धा येऊ शकतं, हू सुद्धा येऊ शकतं. द थिफ हू. आता इथे हुम येणार नाही कारण आपण डायरेक्ट थिफ बद्दल म्हणजे सब्जेक्ट बद्दल बोलतोय. तो चोर जाने, राईट. म्हणून आता इथे आपल्या ओके बॅकग्राऊंड व्हॉइस आहे का? थोडीशी पोझिशन चेंज करायचा प्रयत्न करते आणि बघते. ओके, मधूनच थोडासा कदाचित येईल कारण थोडं पावसाळी वातावरण झालंय त्यामुळे हवा सुटतीये, वारं खूप आहे त्याच्यामुळे थोडंसं कदाचित मधनच येऊ शकेल. तेवढ्या वेळापर्यंत थोडा वेळ ऍडजस्ट करा फक्त. ओके, थँक्यू. आणि सॉरी कारण तो आता पावसामुळे तो थोडंसं वारं सुटलंय त्यामुळे आवाज येतोय, बाकी काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, सो नाव नेक्स्ट. रीडिंग विल बी ॲट 6:45. आता आपलं समज हे झालं एक्सरसाइज पटकन तर आपण लगेच रीडिंगला स्टार्ट करूया. नाव नेक्स्ट. शो मी द रोड डॅश लीड्स टू द रेल्वे स्टेशन. शो मी द रोड डॅश लीड्स टू द रेल्वे स्टेशन. विच और दॅट दोन्ही करेक्ट आहे. फोर्थ ऑप्शन परत दॅट हा आपल्याला कुठेही वापरता येऊ शकतो. जनरल काही नाही सुचलं तर दॅट लिहून टाकायचं. ओके, सो दॅट आणि विच हे दोन्ही करेक्ट आहेत. ही डॅश डज हिज बेस्ट शुड बी रिवॉर्डेड. ही डॅश. व्हेरी गुड. आता ह्या केस मध्ये आपण ही दॅट असं नाही म्हणू शकत, फक्त हूच आन्सर येणार इथे. परफेक्ट. कोणीतरी लिहिलं सुद्धा हू ओनली, फक्त हू हेच आन्सर येणार. या केस मध्ये दॅट येणार नाही. ओके, ही हू म्हणजे काय, आता वाक्याचा अर्थ बघायला घ्यायचा आपण. ही तो जो चांगलं काहीतरी करतो त्याला काहीतरी रिवॉर्ड मिळालं पाहिजे. जो चांगलं काम करतो त्याला काहीतरी रिवॉर्ड मिळालं पाहिजे. सो तो जो चांगलं काम करतो ह्याच्यासाठी तो हू आपण वापरतोय. म्हणून हीच्या पुढे आपण कधी दॅट वापरत नाही. ही दॅट डज, म्हणून आपण इथे ही हू डज असंच सेंटेन्स येणार. त्याच्यानंतर माय ग्रँडफादर डॅश आय लव्ह इज डेड. सो आता ह्याच्यामध्ये डॅश मध्ये काय येईल? माय ग्रँडफादर डॅश आय लव्ह इज डेड. हुम या ठिकाणी हू नाही येणार, हुम येईल. करेक्ट, हुम. का तर आपण थर्ड पर्सन बद्दल बोलतोय. माझे आजोबा, राईट. आपण कोणाच तरी थर्ड पर्सन बद्दल बोलतोय, राईट. माझे आजोबा ज्यांच्यावर माझं खूप प्रेम होतं, म्हणून इथे आपण हुम हा वर्ड यूज करणार. ओके, नेक्स्ट सेंटेन्स बघा. कालिदास wrote some fine dramas in Sanskrit. इथे काय येईल आन्सर? करेक्ट, कालिदास हू.
व्हेरी गुड. फक्त हूच येणार, दुसरं काही आन्सर येणार नाही. करेक्ट. नाव नेक्स्ट. ही इज अ रग. ही इज अ रग डॅश नो वन ट्रस्ट. व्हेरी गुड. आता पुढच्या लेक्चरला येताना ह्या वर्डचा मीनिंग लिहून आणायचा. ओके, पुढच्या लेक्चरला ह्या वर्डचा मीनिंग शोधून आणायचा. करेक्ट. इथे आन्सर होम आहे. आन्सर होम करेक्ट आहे. दॅट बॉय डॅश यू सी देअर सिंग्स वेल. दॅट बॉय डॅश यू सी देअर सिंग्स वेल. फक्त एकच आन्सर देणार, हुम. राईट, परफेक्ट. दॅट बॉय हुम यू सी, तो मुलगा जो तुम्हाला तिथे दिसत आहे. आता फक्त मी असं केलं की दॅट बुक डॅश यू सी देअर इज व्हेरी नाईस. दॅट बुक डॅश यू सी देअर इज व्हेरी नाईस. तर मध्ये काय येईल? विच. व्हेरी गुड. सो आता हा जो थिंग, बुक ही थिंग आहे, व्यक्ती नाहीये, म्हणून आपण त्याच्या जागी विच यूज केलं होतं. आणि मगाशी कुठली तरी व्यक्ती होती म्हणून आपण तिथे व्हॉट यूज केलं होतं. आला फरक लक्षात दोन मधला? ओके, आत्ताच शोधला कोणीतरी. मग तो वर्ड लिहून ठेवा. ज्यांना कोणासाठी तो वर्ड नवीन आहे, ज्यांना माहिती आहे, सगळ्यांनी वहीमध्ये लिहून ठेवा. व्होकॅब्युलरी मध्ये ऍड व्हायला पाहिजे आपल्या. ओके, व्हेरी गुड. व्हेरी गुड. ज्यांनी सर्च केला व्हेरी गुड. ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी पण छान. फक्त ज्यांना माहिती नाही त्यांनी लिहून ठेवा. ओके. नाव नेक्स्ट. कोल डॅश इज अ व्हेरी युजफुल मिनरल इज फाउंड इन मेनी पार्ट्स ऑफ इंडिया. इथे सुद्धा एकच आन्सर येणार आहे. करेक्ट. व्हेरी गुड. कोल विच इज व्हेरी युजफुल मिनरल. परफेक्ट. फक्त विच हे आन्सर येणार या केसमध्ये. नेक्स्ट. जॉन डॅश सिंग्स व्हेरी वेल इज पॉप्युलर अमंग द गर्ल्स. जॉन डॅश sings very well is popular among the girls. Who? Correct. इथे हु आलं कारण सब्जेक्ट बद्दल बोलत होतो आपण. जॉन हा इथे सब्जेक्ट आहे, आपण सब्जेक्ट बद्दलच बोलत होतो म्हणून राईट, हु आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वी बॉट सम ॲपल्स फ्रॉम डॅश वी एक्स्ट्रॅक्टेड द ज्यूस. We bought some apples from dash. आन्सर काय येईल? करेक्ट. विच. करेक्ट. नाही, हुम नाही, फक्त विच आन्सर येणार. आपण फ्रुट्स बद्दल बोलतोय, कोणाकडून घेतले ते नाही. ओके, रोगचं मिनिंग लिहिलंय. व्हेरी गुड. ठीक आहे. सो आतापर्यंतची आन्सर्स आता लक्षात आली. रिलेटिव्ह प्रोनाउन्सचा पार्ट क्लिअर झाला सगळ्यांना? ओके, व्हेरी गुड. एकच आपण आता प्रोनाउनचा टाईप पटकन शिकून घेऊया. 10 मिनिटं आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये, आणि मग नंतर रीडिंग स्टार्ट करूया. ओके. Reciprocal pronouns. We use reciprocal pronouns when each of two or more subjects is acting in the same way towards the other.
देर आर ओनली 2 रेसिप्रोकल म्हणजे काय, आता सपोज आपल्याला असं म्हणा वी नो दोन रेसिप्रोकल प्रोनाउन्स यूज करतो, ईच अदर आणि वन अनदर. दे नो वन अनदर, ते दोघं एकमेकांना ओळखतात. हे जे एकमेकांना आपण यूज करतो मराठीत, दे नो वन अनदर. ओके, सो ही जी दोन आहेत, दीज आर रेसिप्रोकल प्रोनाउन्स. When we use these reciprocal pronouns, there must be 2 or more people. आपण एकापेक्षा जास्ती, दोन पेक्षा जास्ती लोकांबद्दल बोलत असलं पाहिजे. 2 or more things or groups involved. So we cannot use reciprocal pronouns with I, you, he, she, it. म्हणजे आपण जेव्हा आपण आतापर्यंत जी प्रोनाउन्स बघितली, सगळ्यांमध्ये आपण सिंग्युलर साठीची प्रोनाउन्स बघितली होती. आय, ही, शी, इट, यू, या सगळ्यासाठीची आपण प्रोनाउन्स आतापर्यंत बघितली, बरोबर. पण रेसिप्रोकल प्रोनाउन्स हे एकच टाईप असा असेल जो आपण सिंग्युलर मध्ये यूज करत नाही. दे मस्ट बी डुईंग द सेम थिंग. एकाच गोष्टीशी रिलेटेड असले पाहिजे आणि 2 पेक्षा जास्ती असले पाहिजे. हे 2 रूल्स आहेत फॉर यूज ऑफ रेसिप्रोकल प्रोनाउन्स. द 10 प्रिझनर्स वेर ऑल ब्लेमिंग वन अनदर. ते एकमेकांवर ब्लेम टाकत होते, एकमेकांना दोष देत होते. आता आहे क्लिअर? ओके, परत एकदा मी सगळ्याचं एक्सप्लेनेशन देते. ओके, तर स्क्रीन बघा, स्क्रीन शेअर करते आधी. हां, वेन वी यूज दिस आपण रेसिप्रोकल प्रोनाउन्स कधी यूज करतो? सो तेव्हा जेव्हा यूज करू तेव्हा आपल्या समोर 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्ती वस्तू किंवा व्यक्ती पाहिजे. देर मस्ट बी 2 or more people, things or groups involved. आपण ज्याप्रमाणे बाकीची प्रोनाउन्स सिंग्युलर आय, ही, शी, इट किंवा यू साठी वापरत होतो, तशी आपल्याला रेसिप्रोकल प्रोनाउन्स यूज नाही करता येत. आपल्याला रेसिप्रोकल प्रोनाउन फक्त 2 or more people असतील किंवा थिंग्स असतील तरच वापरता येतं. आणि सेकंड रूल इज दे मस्ट बी डुईंग द सेम थिंग. त्या 2 मधली जी ऍक्शन आहे, 2 किंवा जास्ती व्यक्तींमधली, 2 किंवा जास्त वस्तूंमधली, ही सेम असली पाहिजे, एकमेकांशी रिलेटेड असली पाहिजे, तेव्हाच आपण फक्त रेसिप्रोकल प्रोनाउनचा यूज करतो. द 10 प्रिझनर्स वेर ऑल ब्लेमिंग वन अनदर. म्हणजे 10 प्रिझनर्स एकमेकांवर ब्लेम करत होते, एकमेकांना दोष देत होते. वाय डोंट यू बिलीव्ह ईच अदर. एकमेकांवरती, आता जे 2 लोक एकमेकांशी रिलेटेड आहेत, बरोबर. सो आपण रिलेटिव्ह एकमेकांच्या काहीतरी संदर्भाने जेव्हा ते बोलत असतील किंवा एकमेकांच्या संदर्भात आपण काहीतरी बोलत असू, फक्त त्याच वेळेला आपल्याला रेसिप्रोकल प्रोनाउनचा यूज करता येणार. आणि रेसिप्रोकल प्रोनाउन्स फक्त 2 आहेत, वन अनदर आणि ईच अदर. तुम्हाला ग्रामरच्या पेपरमध्ये लिहिण्यासाठी ही प्रोनाउन्स कमी येतील, म्हणजे आयडेंटिफाय द प्रोनाउन किंवा ह्या टाईपमध्ये रेसिप्रोकल प्रोनाउन फारसं येणार नाही. बट रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला याचा यूज करता येईल. कधी ईच अदर वापरायचं, कधी वन अनदर वापरायचं. ईच अदर अँड वन अनदर. ओके, सो समजले इथपर्यंत ते सगळे प्रोनाउन्सचे टाईप. आतापर्यंत आपण जे जे शिकले ते एकदा मी फक्त सगळ्यांची नावं सांगते. पहिल्यापासून आपण कुठले कुठले प्रोनाउन्स घेतले होते? पर्सनल प्रोनाउन घेतलं, पॉझेसिव्ह प्रोनाउन घेतलं, त्याच्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह, रिफ्लेक्सिव्ह नाउन्स आपण आधीच घेतलंय. प्रोनाउन्स मधले फक्त मी जे टाईप्स आतापर्यंत आपण शिकत आलो ते सांगतेय, राईट. ओके, आणि आज जे आपण परवापर्यंत आपण 4 घेतले होते, ईच अदर आणि वन अनदर, करेक्ट. फक्त 2च आहेत रेसिप्रोकल प्रोनाउन्स. सो आज आपण 3 टाइप्स घेतले आणि आतापर्यंत 4. टोटल आपले 7 प्रोनाउन्सचे टाइप झालेले आहेत. ओके, बाकीचे आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करूया. आणि त्याच्यानंतर आता आपण आधी सगळ्या प्रोनाउन्सची एकत्र आपण रिव्हिजन घेणार आहे. पर्सनल, पॉझेसिव्ह, रिफ्लेक्सिव्ह, जे जे जितके टाइप्स आपण आतापर्यंत शिकलो सगळ्याची आपण एकत्र एका लेक्चरमध्ये रिव्हिजन घेऊया.
ओके. सो आता आज फर्स्ट टाइमच आपण घेतोय म्हणून मी फक्त रीडिंग घेते. पुढच्या लेक्चर पासून स्पीकिंग सुद्धा असेल. तुम्हाला एक टॉपिक दिला जाईल ऐन वेळेला, कोणाचं तरी मी नाव घेईल आणि त्यांनी कुठल्या तरी एका स्टुडंटचं आणि माईक ऑन करून जी काही जेवढी येतील तेवढी 2-3 वाक्य इंग्लिशमध्ये बोलायची. ओके. सो आता मी जेवढी नावं वाचतेय त्यांच्यापैकी काही रॅन्डमली नावं सिलेक्ट करेन आणि त्यांनी आता रीडिंग करायचं आहे. आपले सगळे एकदम होणार नाही, जितकी होतील तितकी आपण आज घेऊ, उरलेलं ना पुढच्या लेक्चरला मिळेल. ओके. सो आता फर्स्ट वाचायला मी सांगते. स्टुडंटनी जरा फक्त एकच मिनिट त्यांचं नाव टाका, कारण मला इथे आता दिसत आहे ती पेरेंट्सची नेम असतील. राईट. प्रकाशजी. ओके, ठीक आहे. सगळ्यांनीच नावं टाकली पटापट. ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. बर, एक वेदिका आज वाचेल. आधी सुरुवातीला वेदिका वाचतू, त्याच्यानंतर रिया, सायली. आता आधी या तिघी वाचतील. वेदिका, रिया आणि सायली या तिघी आज वाचतील. बाकीच्यांना मी नावं लिहून ठेवेन कुठेतरी या तिघींची. उरलेल्यांनी पुढच्या लेक्चरला वाचायला मिळेल. ओके. आपल्याला अजून जास्ती भरपूर लोकांना वाचता येईल. मी नाव घेतलं की फक्त तुमचा माईक ऑन करा एकानीच आणि फक्त वाचायचं, जेवढा पॅराग्राफ असेल तेवढा. ओके, व्हेरी गुड. मी बुक शेअर करते तुमच्या बरोबर. बुक शेअर होतंय की नाही सांगा. मी मुद्दाम 8th बुक घेतलंय की जी 8th ची मुलं असतील त्यांनाही वाचता येईल आणि 7 साठी सुद्धा ते थोडं पुढचंच राहील. स्क्रीन दिसतोय. पहिल्यांदा आपण या क्रमाने जाऊ. पहिले वेदिका वाचेल. वेदिका, तुझा माईक ऑन करशील? येस मॅम. ओके. बुक दिसतंय आता तुला? टेक्स्ट बुकचा पार्ट दिसतोय तुला? पॅराग्राफ क्लिअर? येस मिस. ओके, वाच मग. There was Dick Whittingham and his cat. There was once a poor boy called Dick Whittingham who lived in a small village in the south of England. He had a proper home, for both his parents had died, and he was unkindly treated by many of the villagers. One day, Dick overheard someone say that the streets of London were paved with gold, and he decided that he would go there at once and pick his fortune up in gold pieces from the streets. For he thought people might treat him more kindly if he were rich. So young Dick set out to walk to London. He had not gone far when a man in a cart stopped and asked him if he was running away from home. I have no home, Dick answered. I am on my way to London to find my fortune. बस बस, व्हेरी गुड. मस्त वाचलंस, एकदम छान. आता माईक ऑफ केलास तरी चालेल. ओके. आता जे आपल्याला फर्स्ट लाईनच दिसली, देअर वॉज वन्स अ पुअर बॉय कॉल्ड हू लिव्ड. आता त्या बॉय बद्दल बोललं होतं म्हणून तिथे आपण प्रोनाउन यूज केलं हू. हे रिलेटिव्ह प्रोनाउन यूज केलंय. राईट. हू हे रिलेटिव्ह प्रोनाउन या केसमध्ये आपण यूज केलं. आता ह्याच्या पुढे जेव्हा जेव्हा काहीही वाचायला सुरू कराल तेव्हा ही सवय लावून घ्या. कुठे रिलेटिव्ह प्रोनाउन दिसतंय का, कुठे पॉसेसिव्ह प्रोनाउन आहे का, पर्सनल प्रोनाउन आहे का, कुठला नवीन वर्ड आहे का, तर त्या सगळ्याची लिस्ट बनवा. ओके. जे कोणी आत्ता वाचत नव्हते, फक्त ऐकत होते, त्यांनी ही काम करायचं शेजारी.
आपली लिस्ट बनवून ठेवायची. ओके, व्हेरी गुड. नाव नेक्स्ट रिया. रिया, माईक ऑन करतेस तुझा? ओके, माइट बी शी इज नॉट देअर. काही रिस्पॉन्स येत नाहीये. रिया. सायली. Yes, miss. ओके, तू वाचशील आता पुढचं? Yes, miss. हा, थांब. वाच. I'm going to London myself, said Carter. Jump up here beside me, and we will journey together. They arrived in London just before the nightfall, and the carter left Dick and made his way to an inn. Poor Dick stood alone and looked around him in dismay. Where was all the fine gold? All he could see were dirty streets and lot of unfriendly people. He had nowhere to sleep, and in the end he spent the night in the corner of an alley, where he hoped he would come to no harm. The next morning Dick woke up cold, miserable, and very hungry. He wandered around, begging for food, but again and again people shouted at him, "Go away, you lazy fellow, but off with you," and aimed angry blows at his head. At last he collapsed in the street and lay there, too weak to look further for food. By chance, बस बस थांब. व्हेरी गुड. मस्त वाचलंस तू पण. एकदम छान. ओके, परफेक्ट होतं एकदम. विथ ऍक्सेंट. ऍक्सेंट पण चांगला होता आणि जी एक्सप्रेशन्स होती ती सुद्धा छान होती. ओके, व्हेरी गुड. आता तुम्हाला एक लक्षात येतं, ह्या स्टोरीमध्ये टेन्स कुठला यूज केलाय? आपण जो पॅराग्राफ आता जेवढं वाचतोय त्याच्यामध्ये टेन्स कुठला आहे? पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. पास्ट टेन्स. व्हेरी गुड. पास्ट टेन्स का वापरतो आपण? स्टोरी पास्ट म्हणजे स्टोरी ऑलरेडी घडून गेलेली आहे, त्यामुळे कुठलीही स्टोरी ह्याचा उपयोग आपल्याला रायटिंग स्किल्स मध्ये करायचा आहे पुढे. जेव्हा तुम्ही कुठलीही स्टोरी लिहायला सुरू कराल तेव्हा करेक्ट होऊन गेलेली गोष्ट आपण लिहितो, म्हणून त्या केसमध्ये आपण पास्ट टेन्स यूज करणार. व्हेरी गुड. युजली डायलॉग रायटिंग मध्ये कुठला टेन्स यूज करतो आपण? प्रेझेंट टेन्स, कारण ती चालू असलेली गोष्ट असते. ओके, कोणाचा तरी मला आवाज आला नाही नेटवर्क प्रॉब्लेममुळे. बर, आता थर्ड आपण म्हणलं होतं रिया. रिया आहेस तू आता? येस. ओके, पुढचं वाचशील? Yes. हा, वाच. बाय चान्स पासून. Miss, from where? बाय चान्स. स्टार्टिंग दिसतंय बघ तुला एकदम? Yes, I could see. Yes. By chance, Dick had fallen in front of the house belonging to a rich merchant called Mr. Fresman. The cook was trying to drive Dick away when Mr. Fresman returned home from inspecting his ship. He stopped and said to Dick, "Why don't you work if you need food?" "I would work," said Dick, "but I know now nobody who will give me anything to do." Take him into the kitchen, Miss Franklin ordered the cook. "Feed him first and then find some work for him." So Dick was given a home and a living. ओके, बस बस थांब. व्हेरी गुड. छान वाचलंस. आता ह्या पण केसमध्ये आपल्याला दिसतंय की बट आय नो नो बडी हू विल गिव्ह मी एनिथिंग टू डू. आय नो नो बडी हू, मी असं कोणालाच ओळखत नाही जो मला काहीतरी काम देईल.
या अर्थी तो बोलतोय ना, म्हणून तिथे हु हे रिलेटिव्ह प्रोनाउन यूज केलंय. आणि नेक्स्ट सेंटेन्स मध्ये टेक हिम इन टू द किचन, याच्यामध्ये हिम हे प्रोनाउन आहे. ते कुठलं आहे मला जरा चॅटबॉक्स मध्ये लिहून सांगा बरं. टेक हिम टू द किचन. टेक हिम टू द किचन याच्यामध्ये हिम हे प्रोनाउन यूज केलंय पर्सनल, करेक्ट. आणि पर्सनल प्रोनाउन आहे आणि त्याच्यासोबत तो ऑब्जेक्ट आहे. टेक हिम टू द किचन याच्यामध्ये हिम ऑब्जेक्ट आहे म्हणून तिथे हिम हा वर्ड यूज केलाय. आपण असं नाही म्हणत टेक ही टू द किचन, त्याला घेऊन जा, म्हणून तिथे हिम हा वर्ड यूज केलेला आहे. ओके, व्हेरी गुड. आता नेक्स्ट प्रार्थना चव्हाण, स्टुडंटचं नाव सांगा जरा. स्टुडंटचं नाव प्रार्थना. ओके प्रार्थना, वाचशील तू मग? स्क्रीन शेअर करते मी. वाच, सो पासून पुढे Yes, वाच. miss. So Dick was given a home and a living. He had a small corner of the attic to sleep in, and his job was to help the cook with all the pots and pans in the kitchen. Dick's life should have been much better than before, but he still had two difficulties to face. The first was that the attic he slept in was overrun by rats and mice. At night, they scampered all over him and kept him awake. After a time, he solved this problem by saving the few pennies he was paid and buying himself a cat. In no time at all, the cat chased away all the rats and mice, and Dick was able to sleep peacefully. The other difficulty, which was not so easy to overcome, was the cook's bad temper. She shouted and screamed all day, and would scold Dick and hit him with a wooden spoon, even when he was working as hard as he could. One ओके night, बस, थांब थांब, व्हेरी गुड. ह्याच्यामध्ये एक ओके. आता जे सेकंड पॅराग्राफची फर्स्ट लाईन आहे त्याच्यामध्ये रॅट्स अँड माईस असं यूज केलंय. रॅट्स अँड माईस, तर त्या दोन मध्ये काय फरक आहे ते तुम्ही शोधून आणा. ओके, रॅट्स अँड माईस हे नेक्स्ट लेक्चरला बघून यायचं. रॅट्स आणि माईस आपण दोन्ही उंदीरच म्हणतो. मराठीमध्ये त्याला कसं झालं असतं त्याचं ट्रान्सलेशन, त्याला उंदराने त्रास दिला, बट तिथे रॅट्स आणि माईस असं दोन्ही यूज केलंय. सो त्याचं जे मिनिंग असेल ते लिहून आणा. आणि आतापर्यंत आपण जेवढा जो काही पॅराग्राफ वाचला, 7th स्टँडर्डची जरी नाही, सिंग्युलर आणि प्लुरल नाही नाही मराठीत असं काही नाही कुठल्याही, त्याचं फक्त मिनिंग हवंय आपल्याला. इंग्लिशमध्ये जरी दोन्ही मधला डिफरन्स कळला तरी बस. असे दोन वर्ड का यूज केलेत, फक्त रॅट्स किंवा फक्त माईस का नाही वापरलं ते सांगायचंय. ओके, आज 1-2 मिनिटं बाकी कोणी लिहू नका. फक्त आज ज्या 4 लोकांनी वाचलं त्यांची मी नावं पाठवते चॅटबॉक्स मध्ये, ते बघा बरोबर आहेत ना. आणि अजून एक राहिलंय, आय गेस वेदिका, बरोबर? ओके, 1-2 मिनिटं थांबा. या 4 जणांच्या नावाचा मी स्क्रीनशॉट काढून ठेवते. ही 4 सोडून उरलेले कुठले तरी कोणीतरी 4 पुढच्या लेक्चरला वाचतील. आपण टोटल किती आहे? 22, अराउंड 25 आहो. थोडेसे जास्ती आपण पुढच्या वेळेपासून थोडं फास्ट घेऊया, जेणेकरून सगळ्यांना एक एकदा वाचायची संधी मिळेल. नेक्स्ट लेक्चर पासून सगळ्यांनी तयार राहा. तुम्हाला स्पीकिंग पण आहे. नेक्स्ट टाइम तुम्हाला वाचलं की लगेच माईक ऑन करून बोलायचंय. कुठला तरी टॉपिक मी देईन त्याच्यावर, आणि त्या चौघींना सुद्धा बोलायला मिळणार आहे. ओके, थँक्यू, बाय. नेक्स्ट लेक्चरला भेटूया. येस, बाय.